हॅलो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे पार्थ फोनवर बोलत असतो ऑफिसच्या क्लायंटशी आणि त्यांचं फोनवर बोलणं चालू असतं. तेव्हा पार्थला तब्येतीबद्दल विचारतात तेव्हा पार्थ सांगत असतो की मी आता फिट अँड फाईन आहे आणि मी आता ऑफिसला येण्यासाठी पण रेडी आहे. तेव्हा पार्थला फोनवर असं कळतं की संध्याकाळी त्यांच्या ऑफिसला पार्टी आहे. तेव्हा पार्थ बोलतो, अरे हो, मी तर विसरलंच होतं की आपल्या ऑफिसला पार्टी आहे. तेव्हा तिकडनं अशी ख्वाहिश असते की ऑफिसच्या पार्टीला सगळ्यांनी आपापल्या बायकांना घेऊन यायचे म्हणून. तेव्हा पार्थ बोलतो, काय? अरे मी तर यायला रेडी आणि मी माझ्या बायकांना पण तेवढ्यात बोलतो की सॉरी, एकच आहे ना, माझ्या बायकोला पण घेऊन यायला रेडी आहे. तर पार्थ आणि त्यांचं बोलणं झाल्यावर पार्थ फोन ठेवल्यावर बोलतो की आता पण मी तर काव्याला घेऊन जायला रेडी आहे, पण काव्य यायला तयार आहेत का काय माहिती. त्याच्यासाठी मला बघावं लागेल की मांजरीचा मूड कसा आहे ते. तेव्हा पार्थ असा विचार करणार तेवढ्यात काव्य तिकडनं जोरात ओरडते, देशमुख. तेव्हा पार्थ घाबरतो आणि बोलतो, काय झालं काय झालं. तेव्हा काव्य तणफण करत येते आणि बोलते की अंघोळीला कोण गेलं होतं. तेव्हा पार्थ बोलतो, मी. तेव्हा तेव्हा काव्य बोलते, हो मग अंघोळीला गेला होतात ना. तेव्हा पार्थ बोलतो, हो मस्त शॉवरखाली मी आंघोळ केली. तेव्हा आणि कशी केली तेही सांगत असतो. तेव्हा काव्य चिडते आणि बोलते, एवढ्या डिटेल्स नको आहेत. मी काय म्हणते, अंघोळीला गेला होतात ना, मग आंघोळ केल्यावर तुम्हाला एवढी साधी गोष्ट कळत नाही की तिथलं पाणी हे वायपरने क्लीन करायचं असतं. तेव्हा पार्थ बोलतो, सॉरी राहून गेलं. तेव्हा काव्य बोलते, काय राहून गेलं. अहो किती वाचले मी फेसपॅक लावून चेहरा धुवायला गेले तर मी सटकले असते, अशी सरकन घसरली असते. तेव्हा पार्थ हसायला लागतो आणि बोलतो, कशा घसरल्या असतात. तेव्हा काव्य बोलते, सरकन. तेव्हा पार्थ पुन्हा हसायला लागतो. तेव्हा काव्य बोलते, मस्ती सुचते तुम्हाला. मी ना तुमचं आता आंघोळीला इथे जाणंच बंद करणार आहे. तेव्हा पार्थ बोलतो, हो असं नका करू, मग मी कुठे आंघोळ करू. तेव्हा काव्य बोलते, कुठेही करा, चौकात करा, मला नका सांगू. मी तुमचं आंघोळीला इथे जाणं बंद करणार आहे आणि तुमचा तो शॉवर आहे त्यालाही पत्रा लावणार आहे. पार्थ बोलतो, अहो मग बाहेर कसं आंघोळ करू, काय मी शॉवरवर अशी आंघोळ करू का. तेव्हा काव्य पुन्हा बोलते की तुम्हाला काय मजाक सुचतोय हो. तेव्हा काव्य तणफण करून चेहरा पुसायला जाते. तेव्हा पार्थ बोलतो, कसं सांगू, या मांजरीचा मूड तर ठीक नाही आहे. तेव्हा पार्थ विचारत असतो. तेव्हा काव्य येते आणि बोलते, काय विचार करताय. तेव्हा पार्थ बोलतो, ते मी ऑफिस असं करणार. तेव्हा पार्थ काही ते सांगायला हात पुढे करतो. तेव्हा काव्य काही पार्थ नीट सांगतही नसतो. तेव्हा काव्य त्याचा हात घेते आणि गोल गोल फिरवते. तेव्हा पार्थ बोलतो, ओ डान्स करायचा, चला चला आपण डान्स करू. तेव्हा काव्य बोलते, बस झालं तेवढं पुरे. तेव्हा पार्थ बोलतो, ते ऑफिसमध्ये पार्टी आहे. तेव्हा काव्य बोलत असते की तुम्ही तुमचे शब्द असे गोल गोल फिरत होती म्हणून एकदाचं तुम्हाला काय गोल फिरवलं, सांगा आता काय. तेवढं तिला अनिशाचा फोन येतो. तेव्हा काव्य बघते आणि बोलते, ही पण ना. आणि काव्य फोन न उचलताच पुन्हा येते आणि बोला आता काय. तेव्हा पार्थ बोलतो की अहो. तेव्हा काव्य बोलते की ऑफिस, पार्टी आणि बायको एवढे 3च शब्द कळले मला, त्याच्यापुढे तुम्ही काही बोलतच नाही आहात. तेव्हा पुन्हा अनिशाचा फोन येतो. तेव्हा काव्य पुन्हा फोन घेते आणि बोलते, हिला पण ना. तेव्हा पार्थ बोलतो, बोला ना, काहीतरी महत्त्वाचं काम असेल. तेव्हा अनिशा तिला सांगत असते काव्याला की अगं संध्याकाळी आपला क्लास आहे, ऑनलाईन क्लास आहे. तेव्हा काव्य बोलते, ऑनलाईन का घेत आहेत हे. तेव्हा काव्य बोलते, अरे हो, आपल्या लायब्ररीला आग लागली होती म्हणून तिथे रिनोव्हेशन चालू आहे म्हणून संध्याकाळी क्लास ठेवला आहे का. बरं बरं, करेन ना मी जॉईन. तेव्हा काव्य फोन ठेवते आणि पुन्हा पार्थला बोलते की बोला. तेव्हा पार्थ त्याचे शब्द चेंज करतो आणि बोलतो, काही नाही काही नाही. तेव्हा काव्य बोलते, अहो काही नाही काय, आत्ता बोलत होता ऑफिस, पार्टी, बायको आणि आता म्हणताय की काही नाही काही नाही. तेव्हा पार्थ पटकन सांगून मोकळा होतो की अहो संध्याकाळी ऑफिसमध्ये पार्टी आहे आणि पार्टीत असं ठरलं आहे की सगळ्यांनी आपापल्या बायकांना घेऊन यायचं. तेव्हा पार्थ पटकन बोलून गप्प बसतो. तेव्हा काव्य बोलते, अहो एवढंच ना, येईल की मी मग. एवढं सगळं थोडंसं बोलण्यासाठी चकलीसारखे गोल 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 फिरत होतात. पार्टीला जायचं आहे ना आणि मला पण ब्रेक हवा आहे बाबा. मी ना मस्त माझा सिल्वर कलरचा वन पीस घालेल, तुम्ही काय घालणार. तेव्हा पार्थ बोलतो, मी ब्लेझर. आणि पार्थ पुन्हा शांत बसतो आणि बोलतो, अहो तुमचं असं संध्याकाळी ऑनलाईन क्लास आहे ना. तेव्हा काव्य बोलते, मग काय झालं, क्लास काय इतका वेळ नाही चालणार आहे की, क्लास झाल्यावर येऊच शकते ना मी. तेव्हा पार्थ बोलतो, पार्टी लेट नाईट आहे. तेव्हा काव्य बोलते, काय झालं मग, मला पण ब्रेकची गरज आहे ना. आणि बघा तुम्ही पण किती दिवसातनं ऑफिसमधनं बाहेर पडणार आहेत, घरी बसून बोर झाला आहे, तर आपण जाऊया की मग. तेव्हा पार्थ बोलतो, नाही नाही, तुम्ही येत नसाल तर मग मी नाही जाणार पार्टीला. तेव्हा काव्य बोलते, अहो मी म्हणते की मी येते तेही तुम्हाला नको आहे आणि आता मी म्हणते की मग मी थांबते तुम्ही जा तेही तुम्हाला नको आहे. तेव्हा पार्थ बोलतो, हे बघा काव्य, मी अभ्यासाच्या बाबतीत खूप सिरियस आहे आणि मला नाही चालणार की तुमचा क्लास बुडलेला, अभ्यास बुडलेला. तेव्हा पार्थ त्याचे अनुभव काव्याला सांगत असतो. 12वीची परीक्षा झाली होती माझी. तेव्हा आपल्या घरात पहिल्यांदा कलर टी व्ही आला होता आणि त्यावेळेसच जिवाचे पेपर होते आणि तेव्हा वर्ल्ड कपच्या मॅच चालू होत्या. पण जिवाचे 10वीचे पेपर असल्यामुळे मी कोणालाही त्या टी व्हीला हात लावू दिला नाही.
त्यावेळेस आपण वर्ल्ड कप नाही जिंकलो, पण पण जेव्हा पण जेव्हाची 10वीची परीक्षाचा जेव्हा रिझल्ट लागला ना, तो रिझल्ट हातात घेतला तेव्हा मला वर्ल्ड कप हातात घेतल्याचं फिलिंग आलं होतं. म्हणून काव्या, मला तुमचंही तसंच बघायचं आहे. तुम्हाला तुमच्या IASच्या परीक्षेची सेंचुरी मारताना मला बघायचं आहे. त्यामुळे मी तिथले कुठलेही अडथळे दूर करायला तयार आहे आणि तुमच्या आनंदासाठी, तुमच्या अभ्यासासाठी मी सगळ्या गोष्टींवर पाणी फेरायला तयार आहे. काव्याला खूप मनापासून भारी वाटत असतं. तेव्हा पाहत बोलतो, तुमच्यासाठी मी अशा हजारो पार्ट्या सोडून द्यायला तयार आहे. लाल दिव्याच्या गाडीत बसायचं असेल ना, तर लाल फुग्याच्या मागे धावू नये माणसाने. शेवटी धैर्यापेक्षा ध्येय महत्त्वाचं. एवढं बोलून पार्थ काव्याच्या टेबलवरनं तिचा चष्मा घेतो, तिच्या डोळ्यांना लावतो आणि तिच्या हातात तिचं UPSCचं पुस्तक देतो. तेव्हा काव्याला खूप भारी वाटतं. पार्थही स्माईल करून तिथून निघून जातो. इकडे जेव्हा एक्सरसाइज करत असतो तेव्हा नंदिनी येते आणि बोलते की काय करताय जीवा, अहो किती घाम आला आहे तुम्हाला. तेव्हा जीवा बोलतो की अगं ते मी कधीच एक्सरसाइज केली नव्हती ना, आज खूप दिवसांनी करतो आहे म्हणून. तेव्हा जेव्हा खाली बसतो, पाणी पितो, तेव्हा नंदिनी त्याला टॉवेल देते आणि बोलते की जीवा, एक गोष्ट मला अजूनही तुम्ही सांगितलेली नाही आहे की तुम्ही पहिली ती त्याला थँक्यू बोलते. तेव्हा जीवा बोलतो थँक्यू का? तेव्हा नंदिनी बोलते की तुम्ही माझ्यासाठी किती केलं, आनंद निवासची प्रॉपर्टी ही परत मिळवून दिली. तेव्हा जीवा बोलतो एवढं काय त्यात? तेव्हा नंदिनी बोलते पण तुम्ही मला अजूनही सांगितलेलं नाही की एवढा सगळा पैसा तुम्ही 10 करोड कसा उभा केला. तेव्हा जीवा शांतच होतो. तेव्हा नंदिनी त्याला खूप आग्रह करते, अहो सांगा ना, सांगा ना. तेव्हा जीवा बोलतो की अगं तुला काय करायचं त्याच्याशी, आम खाओ ना, गुठलिया क्यों गिनते हो. जीवा उभा राहतो. तेव्हा नंदिनी त्याचा हात हातात पकडते आणि डोक्यावर ठेवते आणि बोलते की जीवा, आता खरं खरं सांगा हं, मला खोटं अजिबात नको आहे. माझ्या डोक्यावर हात ठेवून सांगा की खरं खरं सांगा. तेव्हा जीवा बोलतो की आता काय सांगू मी. तेव्हा जीवा तिच्या डोक्यावर हात काढतो आणि बोलतो की काय वेडेपणा लावला आहेस हा. तेव्हा नंदिनी बोलते की प्लीज जीवा सांगा ना, सांगा ना. ती खूप आग्रह करत असते. तेव्हा जीवा बोलतो की बरं तू म्हणतेस म्हणून सांगतो आहे. तेव्हा जीवा बोलतो की माझे शेअर मार्केट्सचे काही इन्व्हेस्ट होते, ते 5 करोड मी घेतले. आणि तेव्हा नंदिनी बोलते आणि 5 करोड. तेव्हा जीवा बोलतो की आणि ते 5 करोड. तेव्हा जीवाला कळत नसतं की काय सांगावं ते. जीवाने मागे हाताला क्रॉस फिंगर केलेलं असतं की तो नंदिनीला काहीतरी खोटं सांगणार म्हणून. तेव्हा नंदिनी पुन्हा विचारते की बाकीचे काय. तेव्हा जीवा बोलतो की आणि 5 करोड मी लोन घेतलं. तेव्हा नंदिनी बोलते की लोन, एवढं लोन, पण लोन घेण्यासाठी काही ना काहीतरी गहाण ठेवावं लागतं ना जीवा. तेव्हा जीवा मनात बोलतो की एक खोटं बोलण्यासाठी मला अजून किती वेळा खोटं बोलावं लागणार आहे. तेव्हा जीवा सांगतो की आपली शाहूवाड्याची जी प्रॉपर्टी आहे ना, ती ठेवली म्हणून. तेव्हा नंदिनी बोलते काय, अहो हे जर घरात कळलं ना. तेव्हा जीवा बोलतो कसं कळेल, अगं पुढच्या 20 वर्षांसाठी लोन केलं आहे मी, पुढची 10 वर्षात मी खूप मेहनत करून लोन फेडून टाकेन. तेव्हा नंदिनी बोलते तुम्ही नाही, आपण. तेव्हा जीवा बोलतो नाही का, असं काय म्हणतेस तू. तेव्हा नंदिनी बोलते हो, आता माझे जोही पेमेंट येईल त्याचे ह्या मधले इन्स्टॉलमेंटसाठी मीही देईन. तेव्हा जीवा बोलतो याची काही गरज नाही. तेव्हा नंदिनी बोलते नाही जीवा, हे बघा आता आपण दोघांनी मिळून करायचं हे सगळं. तेव्हा जीवा बोलतो बरं ठीक आहे, झालात तुझं मन शांत. तेव्हा नंदिनी बोलते हो सॉरी जीवा, मी तुमच्यावर संशय घेतला, बरं मी तुमच्यासाठी ज्यूस आणते. तेव्हा नंदिनी चालली जाते. तेव्हा जीवा त्याचा क्रॉस फिंगर सोडतो आणि तिथे हाताकडेच बघत असतो. इकडे मानिनी आणि विक्रम चेस खेळत असतात. तेव्हा मानिनी बोलते धोक्यात आहे हा तुमचा राजा. तेव्हा विक्रम बोलतो हां ते कळतंच आहे मला. तेव्हा विक्रम मानिनीचं कौतुक करत असतो आणि बोलतो की काय कसल्या शब्दात तुझ्या मैत्रिणीला सुनावलं आहे ना, बाप रे. आणि तो खलबत्ता आत्तापर्यंत लसूण मिऱ्या कुठलं बघितलं होतं त्या खलबत्त्यात, पण पेनड्राईव्ह कुठला असतो त्या खलबत्त्यात. तेव्हा मानिनी हसायला लागते. तेव्हा बोलते की काय हो. तेव्हा विक्रम बोलतो नाही खरंच, राजहंसाला कसं निरक्षर विवेक कळतो तसं तुला दुधातलं पाणी आणि पाण्यातलं दूध सगळं कळतं आहे, म्हणूनच तू मला आवडते बरं का म्हणू. तेव्हा मानिनी बोलत असते मीही थोडी भरकटलीच होती ना. तेव्हा विक्रम बोलतो चालतंय गं, थोड्या माणसाकडनं चुका होतात अगं. रस, मत्स्य, मध आणि मांस हे सगळं एका बाटलीत असतात ना, तशी आपली मनं असतात. त्यामुळे थोड्याशा चुका व्हायलाच पाहिजे आणि व्हायलाच पाहिजे मी तर म्हणतो. त्यामुळे आपल्याला कळतं की काय चाललंय ते. तेव्हा मानिनी बोलतो बरोबर आहे तुमचं. तेव्हा विक्रम बोलतो की बघ, मानिनी बोलते की आता तरी मला असं वाटायला लागले का आपल्या मुला आणि त्यांच्या बायका यांचा संसार व्यवस्थित चालला आहे. तेव्हा विक्रम बोलतो हो चाललाच आहे, आणि नसेलही चालला ना आता त्यांचं त्यांना कळू दे. त्यांचं त्यांना आपण नाही लुडबुड करायची. आता आपण आपल्या सेकंड हनीमूनचा विचार करायला जाऊ. तेव्हा मानिनी लाजते आणि बोलते काय हो तुम्ही, मग ठीक आहे. तेव्हा विक्रम बोलतो की जाऊया ना आपण कुठे युरोप वगैरे टूरला. तेव्हा मानिनी बोलते की अहो
बरं ठीक आहे जाऊयात, मग आपण आपल्या नातवंडांची तोंडं बघितली की मग जाऊया. तेव्हा विक्रम बोलतो बरं मग झालंच. अगं आपली मुलं यांना खूप वेळ लावणार आहे आणि कंच खायच्या वयात कवळी घालून कुठे फिरणार आहे. तेव्हा मामी बोलते काय हो. तेव्हा ते हसत असतात. नंदिनी ऑफिसची तयारी करत असते तेवढ्या तिला काउन्सिलरचा मेसेज येतो. इकडे जीवालाही येतो. तेव्हा ती जीवाकडे जाते आणि बोलते काउन्सिलरचा मेसेज आला आहे. तेव्हा जीवा बोलतो मलाही आला आहे. तेव्हा जीवाला आणि नंदिनीला डिवोर्सच्या ऑफिसमध्ये गेलेलं आठवतं. इकडे काव्य आणि पार्थलाही मेसेज येतो. तेव्हा ते दोघं उभे असतात आणि त्या दोघांनाही डिवोर्स ऑफिसमध्ये बसलेलं आठवतं. तेव्हा दोघांचे वकील त्यांना डिवोर्स घेण्याआधी कायद्याने 6 महिने एकत्र राहण्याची संधी देतात आणि शिक्कामोर्फत करतात. तेव्हा इकडे काव्या फोन बघून बोलते 3 महिने झालेसुद्धा, आता भेटावं लागेल काउन्सिलरला. तेव्हा पार्थ बोलतो आणि भेटून काय सांगणार आहोत आपण. ते चौघं विचारात पडतात आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.